मध्ये जीबीएसचा वाढता धोका तरी केंद्रीय पथकांचा अहवाल आलेला नाहीये। 27 जानेवारीला केंद्रीय पथकाने पुण्यात येऊन आढावा घेतलेला होता। केंद्रीय पथकाच्या भेटीनंतर 2 दिवसात अहवाल येणं अपेक्षित होतं, मात्र 10 ते 11 दिवस उलटूनही जीबीएस आजाराबाबतचा अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही। केंद्राकडून गुइलेन बॅरेज सिंड्रोम बाबत फक्त मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आली। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। ज्ञानेश्वर, खरं तर पुणेकरांमध्ये एकीकडे भीतीचं वातावरण आहे। आता आकडा आणखी वाढत चाललाय, आणखी एकाचा मृत्यू झालाय, मात्र तरीही केंद्राकडून येणारा अहवाल आतापर्यंत आलेला नाहीये। बरोबर आहे। जीबीएसचा उद्रेक पुण्यात झाला तेव्हा नंतर आपण बघितलं असेल केंद्राचं पथक पुण्यात आलेलं होतं। ज्या भागात जीबीएसचा उद्रेक झाला तिथे केंद्राच्या पथकानं पाहणी केली, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या। यानंतर आता जर आपण बघितलं असेल तर या सगळ्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये आत्ता केंद्रानं जो अहवाल देणं अपेक्षित होतं तो अहवाल दिलेला नाही। 2 दिवसात तो अहवाल येणं अपेक्षित होतं। रुग्णसंख्या एकीकडे वाढत असताना फक्त मार्गदर्शक तत्व किंवा सूचना दिलेल्या आहेत, मात्र जो सविस्तर अहवाल येणं बाकी आहे तो सविस्तर अहवाल अजूनही केंद्राकडून सादर करण्यात आलेला नाही। वराती मागून घोडं अशीच ही सगळी परिस्थिती असेल का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या तपशिलासाठी।